कसे आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. एक लक्षात घ्या, आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे वर्ष असतं ना, ते असं तुमचं 11वीचं आणि 12वीचं. 11वी आणि 12वीमध्ये जेवढ्या काही तुम्हाला सवयी लागतात, मग ती अभ्यास करायची असू द्या, नाहीतर वाईट सवयी असू द्या, कोणत्याही ज्या सवयी लागतात ते तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत असतात. एखाद्याला जर ना 11वी आणि 12वीमध्ये अभ्यास करायची सवय लागली, ते आयुष्यभर अभ्यास करतंय, आयुष्यभर पुढे पडतंय. आणि एखाद्याला जर वाईट सवय लागल्या तर त्या सवयी त्याच्या आयुष्यभर सोबत असतात, मग त्या कोणत्याही सवयी असू द्या. एकदा 11वी 12वीमध्ये सवयी लागली की ती समजायची त्याच्या आयुष्यभर सोबत राहणार. त्यामुळं व्यवस्थित प्रत्येक दिवस जगा, प्रत्येक तास जगा, प्रत्येक मिनिटाला अभ्यास करा. कारण जेवढा तुम्ही अभ्यास करताल तोच अभ्यास तुम्हाला आयुष्यभर उपयोगी होणार आहे. सपोज करा तुम्ही ठरवलात ना की मला अभ्यास नाही करायचा, बिनधास्त करू नका. माझं ऐकायचं असेल ऐकू नका, मायबापाचं ऐकायचं असेल तर ऐकू नका. पण एक लक्षात घ्या की अभ्यास केला तर काय होतंय आणि अभ्यास नाही केला तर काय होतंय हे तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगतो. आता तुमच्यापेक्षा मी 10 वर्षांनी तरी मोठा असेल, त्यामुळे सगळ्या गोष्टीचे अनुभव घेतलेत मी. दोन्ही गोष्टी क्लिअर करतो. करायचा नसेल अभ्यास करू नका, करायचा असेल करा. आता बघा, अभ्यास जर तुम्ही नाही केलात, पहिल्यांदा नाही केलात काय होतं ते सांगतो. अभ्यास जर तुम्ही नाही केलात तर काय होतं, बिनधास्त नीटमध्ये, नीट एक्झाम असू द्या किंवा तुमची जेईची एक्झाम असू द्या किंवा CETची एक्झाम असू द्या, जेवढ्या काही एक्झाम तुम्ही 12वी नंतर देताल त्या एक्झाममध्ये तुम्हाला बिनधास्त कमी मार्क्स पडणार आहेत. अभ्यास केलाय आणि मार्क्स नाही पडले असं कधीच होत नसतं. एकेकाचे आईवडील म्हणतात माझं पोरगं लय अभ्यास करतंय पण मार्कच पडले नाहीत. कशाला लय अभ्यास करतंय? काहीच अभ्यास केलेला नसतंय ते पोरगं, उगं ते घेऊन बसलेलं असते पुढं. तसा अभ्यास नसतो, फुल्ली डेडिकेट अभ्यास करावा लागतो. तुम्ही सपोज करा अभ्यास नाही केलात, नीटमध्ये मार्क्स कमी येतील, जेईमध्ये मार्क्स कमी येतील, CETमध्ये मार्क्स कमी येतील, मग MBBSला नंबर लागत नाही ना BMSला नंबर लागत नाही. मग ते पोरं काय करतात, एकतर पोरगी असेल तर ती बिंदास GNM करायला जाते, पोरी GNM करायला जातात. चला ठीक आहे, GNM करायला गेले. त्यानंतर पोरग असेल तर काय करतं ते, B.Pharmacy कर, नाहीतर B.Pharmacy नाही करायचं असेल, नाही नंबर लागला असेल तर D.Pharmacy कर, B.Pharmacy कर, D.Pharmacy कर. ठीक आहे. आणखी पोरग असेल तर काय करेल जास्तीत जास्त, ॲग्री कर. ठीक आहे, कर ॲग्री. अलशात 12वीला नाही अभ्यास केला ना, बिंदास नीटमध्ये, जेईमध्ये, CETमध्ये मार्क्स कमी आले की पोरं काय करणार, एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जा, GNM कर, प्रायव्हेट कॉलेजमध्ये जा, B.Pharmacy कर, D.Pharmacy कर, नाहीतर ॲग्री कर. ते प्रायव्हेट कॉलेजेस फक्त आणि फक्त पैसे गोळा करण्यासाठी तयार केलेले असतात. समजलं? मग तुमचं फर्स्ट इयर होणार, सेकंड इयर होणार, थर्ड इयर होणार, फोर्थ इयर होणार. तुम्हाला 4 वर्ष होईपर्यंत तुम्हाला काही समजत नाही. एकदा 4 वर्ष झाले, एकदा रिझल्ट हातामध्ये पडला की काय करणार पोरं, मग आपली डिग्री घ्यायची, सगळं चंबू कमाळ उचलायचं आणि नीट पुण्याला निघायचं किंवा मुंबईला निघायचं. पुण्याला मुंबईला जाऊन तुम्ही काय करणार, कुठली तरी एक कंपनी जॉईन करणार, GNM केलं असेल तर कुठलं तरी एखादा हॉस्पिटल जॉईन करणार आणि तिथं आयुष्यभर काम करत राहणार, आयुष्यभर बैलासारखं काम करत राहणार. ठीक आहे, ही एक गोष्ट आहे. जर तुम्हाला आयुष्यभर काम करायचं असेल तर अभ्यास करू नका. 11वी 12वीला काही कोर्सेस करा, कुठेही जाऊन खाण्यापिण्यापुरते पैसे कमवून टाका, पण आयुष्यभर काम करा. ठीक आहे, हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बघा, जर तुम्ही 11वी आणि 12वीला चांगला अभ्यास केलात तर काय होतं, नीटमध्ये चांगले मार्क्स येतात, बिनधास्त नीटमध्ये चांगले मार्क्स येणार. जेईची एक्झाम दिली असेल तर जेईमध्ये चांगले मार्क्स येणार. अभ्यास केला ना, शुअर आणि शॉर्ट मार्क्स येणार म्हणजे येणार. लक्षात. आता बघा, नीटमध्ये चांगले मार्क्स आले, जेईमध्ये चांगले मार्क्स आले की चांगल्या कॉलेजला नंबर लागणार, चांगल्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला नंबर लागणार, कमीत कमी फीसमध्ये नंबर लागणार तुमचा. इंजिनिअरिंग करायची असेल तर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला गव्हर्नमेंटला नंबर लागणार तुमचा. एकदा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर झालं, चांगल्या कॉलेजेसमधून ज्यावेळेस तुम्ही पासआउट होतात त्यावेळेस तुम्हाला चांगलीच नोकरी भेटत असते. एक लक्षात घ्या, गव्हर्नमेंट कॉलेजमधून तुम्ही पासआउट झालात की शुअर शॉर्ट तुम्हाला चांगली नोकरी भेटते. सपोज करा तुम्ही MBBS केलात, MBBS तुमचं पूर्ण झालं की गव्हर्नमेंटमध्ये MBBSच्या एवढ्या सीट वॅकंट आहेत, एवढ्या सीट रिकाम्या आहेत
की तुम्ही इझिली कुठल्याही गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही लागू शकतात. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लागलात काहीच फरक नाही आहे. MBBS झाल्यानंतर कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये MBBS झालेल्या पोराला 70,000 रुपये पगार आहे. किती? 70,000 रुपये पगार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. परमनंट असेल तर लाखाच्या पुढं आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्याला 70,000 रुपये पगार आहे. मस्त दिवसभर आपलं तिथं चिट्ट्या फाडत राहायचं, संध्याकाळी आलं की आपलं स्वतःचा दवाखाना टाकायचा, तिथं आणखी 2-4 पेशंट करायचे. नाही म्हटलं तरी MBBS झालेलं 22 ते 23 वर्षाचं पोरगं 1 ते 1.5 लाख रुपये कसंही काढतं. आणि पुढं जर आणखी त्यांनी MD केलं ना, मग संपलं सगळं. महिन्याला 3-4 लाख रुपये त्याचे कुठंच गेले नाहीत. आयुष्यभर फक्त चिट्ट्या फाडायचं काम करायचं. आलं का पेशंट, काय दुखायलंय, पोटात दुखायलंय, ली गोळी, पळ तिकडं. आलं का पेशंट, काय दुखायलंय, पाठ दुखायली, ली गोळी, जा तिकडं. आयुष्यभर निवांत जर राहायचं असेल तर अभ्यास करा. 11वी-12वीला आयुष्यभर बैलासारखं काम करायचं असेल, कंपन्यामध्ये जाऊन, कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन, तर 11वी-12वीला अभ्यास करू नका. बिंदास्त राहा. माझं ऐकू नका, मायबापाचं ऐकू नका, कुणाचंच ऐकू नका. आयुष्यभर काम करत राहा. मायबाप वेडे नाही आहेत 11वी-12वीसाठी कुठेही जाऊन ट्युशन लावायला, परिस्थिती नसताना ट्युशनची फीस भरायला, परिस्थिती नसताना काही कुठाने करायला. फक्त ते तुमच्या शिक्षणासाठी करतात आणि ते फक्त 11वी आणि 12वीमध्येच करणार. एकदा पोरगं डिग्रीला गेलं ना, जास्त मायबाप खर्च करायला जात नाहीत. फक्त 11वी-12वीला त्याचा शेवटचा चान्स असतो. त्यामुळे अभ्यास करा, वेळ वाया घालू नका. आज मी तुम्हाला जे सांगतोय ना की अभ्यास केल्यास काय होते आणि नाही केल्यास काय होते, हे तुम्हाला आत्ता कळणार नाही आहे. ज्यावेळेस तुमची डिग्री होईल ना, त्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. त्यामुळे अभ्यास करा, वेळ वाया घालू नका. ठीक आहे. आता बघा, तुमचं मी फाउंडेशन क्लासेस सुरू केले. ते फाउंडेशन क्लासचं आजचं तुमचं 4थं लेक्चर आहे. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की आपण बेसिक एरिया फॉर्म्युले तुम्ही बघितलात. फिजिक्ससाठी जेवढे काही बेसिक एरिया फॉर्म्युले आहेत ते सगळे एरिया फॉर्म्युले तुमचे मी कव्हर केले. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचे 3 पॉईंट कव्हर करत आहे. फर्स्ट, कोऑर्डिनेट जॉमेट्री. सेकंड, ग्राफ्स अँड देअर इक्वेशन. आणि थर्ड, युनिट्स. हे 3 पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये कव्हर होते. ठीक आहे. चला तर मग आजचा क्लासचा पहिला पॉईंट टाका, कोऑर्डिनेट जॉमेट्री. टाका नवीन पॉईंट, कोऑर्डिनेट जॉमेट्री. केलात तर आयुष्यभर निवांत राहताल, नाही अभ्यास केलात तर आयुष्यभर काम करत राहताल. ठीक आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते. टाका पहिला पॉईंट, कोऑर्डिनेट जॉमेट्री. कारण तुम्हाला सांगण्याचं वय नाही आहे आता. हे 10वीपर्यंत तुम्हाला मारून हाणून शिवाय देऊन सांगता येतं, पण 11वी-12वीला तसं नाही सांगता येत. ठीक आहे. 11वी-12वीला प्रेमाने ऐकलं ठीक आहे, नाही तर तू तिकडंच उलट. टाका फर्स्ट, कोऑर्डिनेट जॉमेट्री. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट जॉमेट्री काय असते बघा. 3 टाईपचे कोऑर्डिनेट जॉमेट्री असतात. एक असतं 1D, 2D, 3D. 3D पिक्चर बघतात ना तुम्ही, 3D चष्मा घालून, ती असते 3D. ठीक आहे. खाली द्या, देअर आर 3 टाइप्स ऑफ कोऑर्डिनेट जॉमेट्री. 3 टाइप्स ऑफ कोऑर्डिनेट. 3 टाइप्स ऑफ कोऑर्डिनेट जॉमेट्री. देअर आर 3 टाइप्स ऑफ कोऑर्डिनेट जॉमेट्री. एक फर्स्ट टाका आता 1D. एक नंबर टाका 1D. 1D. डी म्हणजे काय असतं, डायमेन्शनल. ठीक आहे. फर्स्ट टाका 1 डायमेन्शनल. 1 डायमेन्शनल. त्यानंतर सेकंड टाईप टाका. सेकंड टाईप 2 डायमेन्शनल. आणि थर्ड टाईप टाका 3 डायमेन्शनल. कोऑर्डिनेट जॉमेट्री 3 टाईपचे कोऑर्डिनेट जॉमेट्री असतात, 1D, 2D आणि 3D. ठीक आहे. त्यापैकी फर्स्ट टाका आता 1D काय असतं बघा. टाका पहिलं 1D. 1D. 1D म्हणजे काय असतं, 1 डायमेन्शनल. ठीक आहे. ज्या जॉमेट्रीमध्ये फक्त एक ॲक्सिस प्रेझेंट असतो. काय म्हटलं मी, ज्या जॉमेट्रीमध्ये फक्त एक ॲक्सिस प्रेझेंट असतो त्याला काय म्हणायचं, 1 डायमेन्शनल कोऑर्डिनेट जॉमेट्री. वाटलं तर लिहा खाली, इन 1D. इन 1D only 1 axis is present. in 1D only 1 axis, एकच ॲक्सिस प्रेझेंट असतो, इज प्रेझेंट. ठीक आहे. सपोज करा ही झाली तुमची
1D जॉमेट्री, एकच ॲक्सिस प्रेझेंट, कोणता एक्स ॲक्सिस, किंवा एकच ॲक्सिस प्रेझेंट, कोणता वाय ॲक्सिस. ज्या जॉमेट्रीमध्ये एकतर एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस किंवा झेड ॲक्सिस प्रेझेंट असतो त्या जॉमेट्रीला काय म्हणायचं, 1D. ठीक आहे. आता 1D जॉमेट्री किंवा 1D कोऑर्डिनेट सिस्टीम आपण कुठे यूज करतो बघा. ठीक आहे. सपोज करा एखादी गाडी असेल, ही अशी गाडी आहे, ही गाडी आहे अशी, ही गाडी जर फक्त अशी सरळ मूव्ह होत असेल, फक्त सरळ मूव्ह होत असेल आणि त्या गाडीला आपल्याला ॲनालाइज करायचं असेल, मॅथमॅटिकल इक्वेशन बघायचे असतील, तर आपण कुठली जॉमेट्री यूज करतो, 1D. लक्षात, ह्या मोशनला काय म्हणायचं, 1D मोशन, 1 डायमेन्शनल मोशन. ह्याच्यावरती तुमचा 3rd चॅप्टर आहे, परंतु तो 3rd चॅप्टर करण्यासाठी हे सगळ्या जॉमेट्री तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. एकच ॲक्सिस प्रेझेंट असेल तर 1D. ठीक आहे. किंवा एकच ॲक्सिस प्रेझेंट असेल तर 1D. सपोज करा वाय ॲक्सिस आहे, सपोज करा असा वरून एखादा बॉल खाली पडला, असा वरून एखादा बॉल खाली पडला, वरून एखादा बॉल जर खाली पडला, त्यावेळेस आपण कुठली जॉमेट्री यूज करणार, 1D. लक्षात, कोणती जॉमेट्री यूज करणार, 1D. समजलं. 1D मध्ये एकच ॲक्सिस प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्यानंतर टाका आता 2D. टाका आता 2D. 2D जॉमेट्री लिहा त्याच्यामध्ये. इन 2D only 2 axes are present. In 2D only 2 axes are present. 2 ॲक्सिस प्रेझेंट असतात. 2D कोऑर्डिनेटेड जॉमेट्रीमध्ये, 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये 2 ॲक्सिस प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता बघा, तुम्ही हे सगळं शिकलात. हे आहे तुमचा एक्स ॲक्सिस, हा आहे तुमचा वाय ॲक्सिस. लक्षात, इन 2D ओनली 2 ॲक्सिस आर प्रेझेंट, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. ठीक आहे. सपोज करा हा तुमचा 1, हा तुमचा 2, हा तुमचा 3, हा तुमचा 4, हा तुमचा 5. ठीक आहे. वाय ॲक्सिसवरती हा तुमचा 1, हा तुमचा 2, हा तुमचा 3, हा तुमचा 4. ठीक आहे. सपोज करा एखादा पॉईंट इथं असेल, कुठं असेल एखादा पॉईंट, सपोज करा इथं असेल, तर ह्या पॉईंटला आपण कसं रिप्रेझेंट करतो. सपोज करा त्या पॉईंटचं नाव आहे P. त्या पॉईंटचं नाव काय, P आहे. ठीक आहे. मग ह्या पॉईंटला आपण कसं रिप्रेझेंट करतो, आपण शिकलात ना, एक्स कॉमा वाय, ब्रॅकेटमध्ये एक्स कॉमा वाय लिहायचं. एक्स कॉमा वाय हे त्या पॉईंटचे काय असतात, पोझिशन पॉईंट्स असतात. ठीक आहे. आता ह्या P पॉईंटला आपण कसं रिप्रेझेंट करतो बघा. लिहिताना P पॉईंटला आपण कसं लिहायचं, x1 कॉमा y1. ह्या P पॉईंटचे कोऑर्डिनेट किती आहेत, x1 कॉमा y1. x1 कॉमा y1 हे कसं काढलं जातं बघा. आता x1 कॉमा y1 ह्या पॉईंटला म्हणायचं ओरिजिन, आणि ओरिजिन हा एक पॉईंट आहे. मग त्या पॉईंटचे पण काय असतात, कोऑर्डिनेट असतात. ते किती असतात, 0 कॉमा 0. ओरिजिन ह्या पॉईंटला काय म्हणायचं, ओरिजिन, आणि त्याचे कोऑर्डिनेट काय असतात, 0 कॉमा 0. ठीक आहे. आता बघा ह्या P पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे काढायचे बघा. हा P पॉईंट एक्स ॲक्सिसपासनं हा P पॉईंट ह्या ओरिजिनपासनं एक्स ॲक्सिसवरती किती लांब आहे बघायचं. किती लांब आहे, 2. हा P पॉईंट एक्स ॲक्सिसपासनं किती लांब आहे, 2. म्हणजे हे झालं 2. ठीक आहे. हा P पॉईंट ओरिजिनपासनं वाय ॲक्सिसवरती कुठे आहे बघायचं, की कुठं आहे, इथं आहे ना. मग किती झाला, मग हा 3. हा किती झाला, 1 2 3. म्हणजे ह्याचा वाय कोऑर्डिनेट काय आला, 3. लक्षात, कुठलाही पॉईंट 2D मध्ये कसं दाखवतो आपण, x1 कॉमा y1. ठीक आहे. आणि x1 काय असतं, ह्या ओरिजिनपासनं इथपर्यंत जे डिस्टन्स असतं ना, त्याला आपण काय म्हणतो, x1. ठीक आहे. ओरिजिनपासनं इथपर्यंत जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, y1. समजलं. लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात. जरा ह्याला मी नीट काढतो, तुम्ही माझ्यासारखे डवाकडे करायचं. जरा नीट काढतोय मला. समजलं. कुठलाही पॉईंट आपण XY कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये 2 कोऑर्डिनेट दाखवतो, x1 y1 किंवा x2 y2, x3 y3. समजलं. हे झालं 2D कोऑर्डिनेट सिस्टीम. 2D मध्ये 2 ॲक्सिस प्रेझेंट असतात, एक x दुसरा y.
ठीक आहे. आता बघा, आपण जे पिक्चर बघतो ना किंवा आपण जे मोबाईल बघतो तो कशामध्ये असतो, 2D मध्ये असतो. जे मोबाईलवरती गाणं चालतं ना, छैया छैया, ते गाणं कोणत्या कोऑर्डिनेट सिस्टीम मधलं असतं, 2D मधलं असतं. ठीक आहे. हा तुमचा मोबाईलचा एक्स ॲक्सिस उभा, मोबाईलचा वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता टाका 3D कोऑर्डिनेट सिस्टीम. नेक्स्ट टाका आता 3D कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा 3D कोऑर्डिनेट टाका. मग इथं 3D, इथं 1Dला काय करायचं, 3D करायचं. तुम्ही नाही करायचं, मी करतो. इन 3D only 3 axes are present. In 3D only 3 axes, आता only 3 axes are present in a 3D means 3 dimensional. समजलं? 3D पिक्चर बघितला ना तुम्ही, 3D पिक्चर ते चष्मा घातलेला असतो, हे 1D झालं. ठीक आहे. आणि तुम्हाला जर ह्याच्या इकडच्या साईडचं जर दिसत असेल, ह्याच्या जर तुम्हाला साईडचं दिसत असेल, हे 1D, हे 2D झालं. हा एक ॲक्सिस, हा एक ॲक्सिस. जर तुम्हाला एखादा तिसऱ्या ॲक्सिस जर दिसत असेल, तिसऱ्या ॲक्सिसवरती जर तुम्हाला चित्र दिसत असेल, तर ते काय झालं, तुमचं 3D. ठीक आहे. आता 3D मध्ये 3 ॲक्सिस प्रेझेंट असतात. कशा असतात बघा, हा तुमचा काय झाला, एक्स ॲक्सिस, हा तुमचा झाला वाय ॲक्सिस. ठीक आहे. आणि हा तुमचा झाला झेड ॲक्सिस. लक्षात, 3D मध्ये 3 ॲक्सिस प्रेझेंट असतात. तुम्हाला दाखवतो कसं 3 ॲक्सिस प्रेझेंट असतात. हे तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस आणि हा तुमचा झेड ॲक्सिस. आता मला पटकन पकडता नाही गेलं, हे तुमचं झेड ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. 3D मध्ये 3 ॲक्सिस असतात. तुमचं जर फक्त एवढं चित्र दिसत असेल मोबाईलमध्ये, तर ते काय झालं, तुमचं 2D. ठीक आहे. मोबाईलमध्ये तुम्हाला जर इकडे बी असं बी चित्र दिसायला लागलंय आणि इकडचं बी चित्र दिसायला लागलंय, इकडचं दिसायला लागलंय, इकडचं दिसायला लागलंय, मग ते काय झालं, 3D चित्र किंवा 3D पिक्चर. ठीक आहे. लक्षात, इन 3D 3 ॲक्सिस आर प्रेझेंट. ठीक आहे. आता बघा 3D मध्ये हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस. 3D मध्ये जर एखादा पॉईंट असेल, 3D मध्ये जर एखादा पॉईंट असेल, तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट किती असणार, x1, y1, z1. त्या पॉईंटला 3 कोऑर्डिनेट असतात. ठीक आहे. x1, y1, z1 किंवा x2, y2, z2. इन 3D जर कुठलाही पॉईंट असेल, सपोज करा हा P पॉईंट असेल 3D मध्ये, तर त्याचे कोऑर्डिनेट काय असणार, x1, y1, z1. समजलं. x1 काय असणार तुमचं, इतकं डिस्टन्स म्हणजे काय असेल तुमचं x1. एवढं डिस्टन्स म्हणजे काय असेल तुमचं x1. ठीक आहे. एवढं डिस्टन्स म्हणजे काय असेल तुमचं y1. लक्षात, एवढं डिस्टन्स म्हणजे काय असेल तुमचं y1. आणि एवढं डिस्टन्स म्हणजे तुमचं काय असेल z1. आता मी हे करत नाही आहे, आता मी दाखवताना काय करतो, आता हे असं उभं जाऊन असं येत असतं ते. आता हे 3D मध्ये दाखवायचं मला अवघडच आहे, पण तरी लक्षात ठेवा, असं हे एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस. हा पॉईंट जर इथं असेल, एखादा पॉईंट जर इथं असेल, तर त्या पॉईंटचे 3 कोऑर्डिनेट घ्यावं लागतात, x1, y1, z1. ठीक आहे. x1, y1, z1. लक्षात, ही झाली तुमची कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री 3 टाईपची असते, 1D, 2D, 3D. समजला. 1D मध्ये एकच ॲक्सिस, 2D मध्ये 2 ॲक्सिस, 3D मध्ये 3 ॲक्सिस. आता नवीन पॉईंट टाका, graphs and their equations. Second point, graphs and their equations. graphs शिकलात का ग्राफ्स? आता ग्राफ्सला मराठीमध्ये म्हणतात बघा, काय म्हणतात मराठीमध्ये, आकृत्या, तेच म्हणत असतील. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट टाका आता, ग्राफ्स अँड इक्वेशन. ग्राफ्स अँड इक्वेशन्स. ठीक आहे. ग्राफ्स अँड इक्वेशन्स. आता मी तुम्हाला वेगवेगळे ग्राफ्स घेईन, जेवढे काही ग्राफ्स फिजिक्समध्ये उपयोगाचे आहेत किंवा तुम्हाला फिजिक्समध्ये येणार आहेत, तेवढेच मी ग्राफ्स तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये घेईल. ठीक आहे. पहिला ग्राफ कोणता असतो बघा. पहिला ग्राफ मी इकडेच काढतो. फर्स्ट, लिनियर लाईन.
किंवा स्ट्रेट लाईन, लिनियर म्हणण्याच्या ऐवजी काय करा, स्ट्रेट लाईन, STRIGHT, स्ट्रेट लाईन. ठीक आहे, फर्स्ट बघा स्ट्रेट लाईन. आता बघा स्ट्रेट लाईन कसं असतं बघा, हे तुमचं एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस. ठीक आहे, सपोज करा हे तुमचं ओरिजिन, कोऑर्डिनेट काय ओरिजिनचे 0,0. एखादी लाईन जर अशी असेल, ही लाईन झाली, ह्या लाईनचं जर तुम्हाला कुणी म्हटलं की इक्वेशन काय, काय म्हटलं मी, हे जे लाईन आहे, लाईन म्हणजे एक ग्राफच आहे ना, लाईन हा एक ग्राफच आहे, ह्या लाईनचं इक्वेशन काय, तर मग ते इक्वेशन काय असतं, लिहा खाली, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय असतं इक्वेशन, y इज इक्वल टू mx प्लस c. ह्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू mx प्लस c. ह्याच्यामध्ये बघा काय काय असतं बघा, वेअर m इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन. स्लोप हा शब्द फिजिक्समध्ये खूप महत्त्वाचा आहे. जेवढे काही ग्राफ्स येतील त्या ग्राफचा स्लोप काढावा लागतो. स्लोप म्हणजे काय असतं, उतार. मी सांगतो व्यवस्थित, अगोदर लिहून घ्या. m इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन, त्यानंतर c इज इक्वल टू y इंटरसेप्ट, c इज इक्वल टू y इंटरसेप्ट. सांगाल काय असतं ते, c इज इक्वल टू y इंटरसेप्ट. ठीक आहे, लिहा पटकन अगोदर, मग सांगतो मी तुम्हाला. स्लोप ऑफ लाईन c इज इक्वल टू y इंटरसेप्ट. ठीक आहे, आता बघा स्लोप काय असतो, स्लोप म्हणजे उतार असतो. स्लोप म्हणजे काय असतो, उतार असतो. ठीक आहे, ही तुमची लाईन आहे, ह्या लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू mx प्लस c. ह्याच्यामध्ये m काय तुमचा स्लोप आहे, ह्या लाईनचा उतार म्हणजे काय स्लोप आहे, आणि c काय तुमचं y इंटरसेप्ट. जर तुमची लाईन जर इथून चालू झाली असती, सपोज कर तुमची लाईन जर इथून चालली असती, तर इथं जे इंटरसेप्ट झालाय ना तो काय असला असतं तुमचं c. समजलं, c काय असतं तुमचं y इंटरसेप्ट. ठीक आहे, आता बघा ह्या लाईनचा स्लोप कसा काढायचा. ठीक आहे, सपोज करा मी इथे एक पॉईंट घेतला, ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट कोणकोणते आहेत, ह्या पॉईंटचं कोऑर्डिनेट इथून इथपर्यंत कोणता कोऑर्डिनेट असेल ह्या पॉईंटचा, हा झाला त्याचा x1 कोऑर्डिनेट. ह्या पॉईंटचे सपोज हा p पॉईंट आहे, ह्या पॉईंटचे दोन कोऑर्डिनेट x1, y1. हा किती झाला तुमचा y1, हे झालं तुमचं y1. एक मी दुसरा पॉईंट घेतो, सपोज करा मी इथे एक पॉईंट घेतो, ही लाईन मी काढून टाकतो. y इंटरसेप्ट कळाला, c काय असतो तुमचा y इंटरसेप्ट. ठीक आहे, तो इथं y ॲक्सिस वरती असतो. एक दुसरा पॉईंट घेतला, सपोज करा मी q पॉईंट घेतला, त्यानंतर हे जे इतकं असेल हे तुमचं काय असेल y2. ठीक आहे, हे तुमचं y2 आणि x2 कसं असेल तुमचं, हे जे एवढं असेल ना ते काय असेल तुमचं x2. हे काय असेल तुमचं x2. समजलं, एवढं अंतर काय असेल तुमचं x2, एवढं अंतर काय असेल तुमचं y2. हे दोघं मिळून काय तयार होतात, कुठला पॉईंट तयार होतं, हा x2, y2. ठीक आहे, आता बघा ह्या लाईनचा स्लोप कसा काढला जातो किंवा m ची व्हॅल्यू कशी काढायची. m ची व्हॅल्यू कशी काढायची, त्यासाठीचा एक फॉर्म्युला असतो, m इज इक्वल टू, मला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचा स्लोप काढायचा आहे. काय म्हटलं मी, मला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचा स्लोप काढायचा आहे, म्हणजे उतार काढायचा आहे. तर काय करायचं, त्यासाठीचा फॉर्म्युला असतो y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. समजलं, कुठल्याही लाईनचा स्लोप कसा काढायचा, त्या लाईनवरती दोन पॉईंट घ्यायचे, एक p घ्या एक q घ्या, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. ठीक आहे, मी एक p पॉईंट घेतला, एक q पॉईंट घेतला, मग ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत त्या लाईनचा जो उतार आहे ना म्हणजे स्लोप, हा कसा काढायचा, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1.
समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता हा झाला तुमचा पहिला ग्राफ. आता टाका दुसरा ग्राफ. टाका आता दुसरा ग्राफ. पॅराबोला, हायपरबोला, पॅराबोला. जर तुम्ही 11वी 12वीला मॅथ घेतलं तर हे सगळे ग्राफ्स त्याच्यामध्ये येतील. जर नाही घेतलं तर मग माझ्याकडे शिकवावं लागेल, पर्याय नाही मग तुमच्याकडे. नेक्स्ट टाका पॅराबोलाचा ग्राफ कसा असतो बघा. हा झाला तुमचा एक्स ॲक्सिस, हा झाला तुमचा वाय ॲक्सिस. जसं स्ट्रेट लाईनचा ग्राफ कसा असतो, सरळ असतो, तसं पॅराबोलाचा ग्राफ कसा असतो बघा. हा झाला तुमचा पॅराबोलाचा ग्राफ. ठीक आहे. ह्या पॅराबोला ग्राफचं इक्वेशन काय असतं, y = x². समजलं? पॅराबोलाचं इक्वेशन काय असतं, y = x². एवढंच लक्षात ठेवा. पॅराबोलाचा ग्राफचं इक्वेशन काय असतं, y = x². ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला फिजिक्समध्ये लागणार नाही. ठीक आहे. त्यानंतर थर्ड टाका आता इलिप्स. दिलीप नाही, इलिप्स. थर्ड टाका तुमचं आता इलिप्स. टाका पटकन थर्ड. आता जास्त वेळ नाही व्हायला पाहिजे लेक्चर. इलिप्स. नेक्स्ट टाका तुमचं आता इलिप्स. ठीक आहे. इलिप्स कसा असतं बघा. इलिप्सचा ग्राफ तुम्हाला मी काढून दाखवतो. मोठा काढावा लागेल हा इलिप्सचा ग्राफ. हा पण ग्राफ जेवढं मी सांगतो तेवढाच ग्राफ तुम्हाला फिजिक्समध्ये लागेल, त्याच्यावर लागणार नाही आहे. हे झालं तुमचं इलिप्स. ह्याला काय म्हणायचं, इलिप्स. ह्या ग्राफला काय म्हणायचं, इलिप्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हे जे असतात ना, हा इथला पॉईंट, त्याला म्हणतो आपण वर्टेक्स. काय म्हणतो आपण, वर्टेक्स. हा जो इथला पॉईंट असतो ना टच केलेला, त्याला आपण काय म्हणतो असतो, वर्टेक्स. लक्षात? त्यानंतर हा इथे एक पॉईंट असतो, त्याला म्हणतो आपण F1. हा इथे एक पॉईंट असतो, त्याला म्हणतो आपण F2. ह्याला म्हणतो आपण फोकल पॉईंट. ह्याला काय म्हणायचं, फोकस पॉईंट किंवा फोकल पॉईंट. फोकस नको, फोकल पॉईंट. त्याला काय म्हणायचं, फोकल पॉईंट. दोन फोकल पॉईंट असतात, F1 आणि F2. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे जे एवढं अंतर असतं ना इथून इथपर्यंतचं, ते अंतर असतं A. ते अंतर किती असतं, A. हे किती अंतर असतं, A. वर्टेक्सपासनं ह्या पॉईंटपर्यंत हे असं तुमचं ओरिजिन पॉईंट 0,0. वर्टेक्सपासनं ओरिजिन पॉईंटपर्यंतचं जे काही अंतर असतं ते कशाने दाखवतो आपण, एनं दाखवतो. त्यानंतर ह्या ओरिजिनपासनं हे इथपर्यंतचं जे अंतर असतं ना ते आपण कशाने दाखवत असतो, बीनं दाखवत असतो. लक्षात? हे तुमचं वाय ॲक्सिस कन्सिडर करा, हा तुमचा एक्स ॲक्सिस कन्सिडर करा. आलं इथपर्यंत? ठीक आहे. आता ह्या इलिप्सचं इक्वेशन काय असतं बघा. जसं ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय होतं, y = x², तसं ह्या इलिप्सचं इक्वेशन काय असतं बघा. इक्वेशनला x / a² + y / b² = 0. x² / a² + y² / b². हे कुणाचं इक्वेशन झालं, ह्या इलिप्स ग्राफचं इक्वेशन झालं. x² / a² + y² / b². ठीक आहे. इलिप्ससाठी आणखी एक टर्म तुम्हाला गरजेची असते की जे तुम्हाला फिजिक्समध्ये यूज होते. ती टर्म लिहा आता, इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी आपण कशाने दाखवत असतो, ईनं दाखवत असतो. ठीक आहे. काय असतं ते तुम्हाला मी सांगतो. इसेंट्रिसिटी E = 1 - a² / b². लक्षात? इसेंट्रिसिटी काय असतं बघा. आता जेवढं तुमचं वाकलंय ना ग्राफ, हा तुमचा ग्राफ वाकलाय ना असा, हो हे असं वाकलंय ना, हे जेवढं वाकलंय ना, हे किती वाकलंय हे आपण कशामध्ये दाखवत असतो, इसेंट्रिसिटीमध्ये दाखवत असतो. वाकणं म्हणजे काय, इसेंट्रिसिटी. ठीक आहे. हे जेवढं जास्त वाकल ना असं, आणखी जेवढं जास्त वाकल ना तेवढी त्याची इसेंट्रिसिटी जास्त असणार. सपोज का हे असं असेल, हे असं असेल, हे एकदम अंडच असेल. हे अंड नाही आहे, हे वेगळं ग्राफ आहे. हे जेवढं वाकलेलं असेल ना तेवढी त्याची इसेंट्रिसिटी जास्त असते. आणि इसेंट्रिसिटी कशी काढायची असते, स्क्वेअर रूटमध्ये 1 - a² / b². ठीक आहे. आता बघा, हे जे असतं ना, हे इथून इथपर्यंत, तर ह्याला आपण म्हणतो, आता जागा कुठे,
ह्याला जो म्हणतो आपण इथून इथपर्यंत ह्या लाईनला, ह्याला आपण म्हणतो मेजर ॲक्सिस. लक्षात, ही जी लाईन असते ना, ह्या लाईनला आपण काय म्हणतो, मेजर ॲक्सिस. ठीक आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत जी लाईन असते, इथून इथपर्यंत जी लाईन असते त्याला म्हणतो आपण मायनर ॲक्सिस. लक्षात, इथून इथपर्यंत जी लाईन असेल, म्हणजे ही एवढी लाईन, हे इथून इथपर्यंत, ह्या लाईनला काय म्हणायचं, मेजर ॲक्सिस. ह्या झिरोपासनं हे इथून इथपर्यंत जी लाईन असेल त्याला काय म्हणायचं, मायनर ॲक्सिस. समजलं. जेवढ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, इलिप्सचं इक्वेशन हे असतं, इसेंट्रिसिटी अशी काढायची असते. एवढेच 2 पॉईंट लक्षात ठेवा. फिजिक्ससाठी, मॅथमध्ये तुम्हाला खूप सारे येईल, ह्याच्यावरती पूर्ण चॅप्टर असतो, पण फिजिक्ससाठी एवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ टाका आता, फोर्थ नंबरचा ग्राफ साईन ग्राफ. फोर्थ नंबर टाका आता साईन ग्राफ. ठीक आहे. साईन ग्राफ कसा असतो बघा, हा झाला तुमचा एक्स ॲक्सिस, हा झाला तुमचा वाय ॲक्सिस. साईन ग्राफ हा असा असतो. ह्या ग्राफला काय म्हणायचं, साईन ग्राफ. आणि ह्या ग्राफचं इक्वेशन काय असतं, y = साईन एक्स. तुम्ही शिकलात ना, साईन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. त्या थीटा, साईन थीटा किंवा साईन एक्स, त्याचा ग्राफ कसा असतो, हे असं असतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाका आता 5 नंबर कॉस ग्राफ. नेक्स्ट पॉईंट टाका आता क्रॉस ग्राफ. कॉस ग्राफ कसा असतो बघा आता, कॉस ग्राफ. इथं मी छोटासा ग्राफ काढतो होता. हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता बघा, साईन ग्राफ हा कुठून स्टार्ट होत असतो, 0पासनं, 0,0पासनं. काय म्हटलं मी, साईन ग्राफ हा कुठून स्टार्ट होत असतो, 0पासनं. ठीक आहे. कॉस ग्राफ हा 90 डिग्रीपासून स्टार्ट होत असतो. 90 डिग्री. कुठं आलं 90 डिग्री, मग सांगा बरं. खरंच तुम्ही 10वी पास केलं असेल तर 90 डिग्री कुठे येतं सांगा. 90 डिग्री हे इथं येतं. लक्षात, ह्या 90 डिग्रीपासनं कॉस ग्राफ चालू होत असतो. समजलं. 90 डिग्रीपासनं हे इथं किती आहे तुमचं, 90 डिग्री. 90 डिग्रीपासनं कुठला ग्राफ चालू होतो, कॉस ग्राफ. आणि क्रॉस ग्राफचं इक्वेशन काय असतं, y = कॉस एक्स. साईन ग्राफ, कॉस ग्राफ. ठीक आहे. त्यानंतर 6th नंबर टाका आता एक्सपोनेन्शियल ग्राफ. 6 नंबर टाका. हे खूप बेसिक ग्राफ्स आहेत आणि हे यूज होणार आहेत तुम्हाला फिजिक्समध्ये. नेक्स्ट टाका आता 6 नंबर एक्सपोनेन्शियल ग्राफ. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल 2 ग्राफ्स आहेत. ठीक आहे. कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस. ठीक आहे. ग्राफ जर असं वाढायला लागला ना, असं जर वाढायला लागला, ग्राफ जर असं वाढायला लागला तर त्या ग्राफला काय म्हणायचं, एक्सपोनेन्शियल ग्राफ. आणि त्याचं इक्वेशन काय असतं, y = e⁻x. ठीक आहे. त्यानंतर जर ग्राफ, एक्सपोनेन्शियल ग्राफ जर कमी व्हायला असेल, बघा म्हणतात बघा, ह्याची ग्रोथ खूप एक्सपोनेन्शियल व्हायला लागली. एक्सपोनेन्शियल ग्रोथ व्हायला लागली म्हणजे कसं, आज जर माझ्याकडे 10 रुपये असतील तर उद्या 20 व्हायला लागेल, उद्या 20 असतील तर परवा दिवशी 40 व्हायलेत, परवा दिवशी 40 असतील तर तेरा दिवशी 80 व्हायला लागलेत. ती ग्रोथ कशी असते, एक्सपोनेन्शियल ग्रोथ असते. त्याचा ग्राफ कसा असतो, y = e⁻x. आणि जर तसेच जर कमी व्हायला लागले, आज माझ्याकडे 80 रुपये आहेत, उद्या 40 व्हायला लागले, परवा दिवशी 20 व्हायला लागले, तर ते डिक्रीजिंग एक्सपोनेन्शियल असतं. ठीक आहे. ते कसं दाखवतो आपण, हे असं दाखवतो, डिक्रीजिंग एक्सपोनेन्शियल. आणि ह्या ग्राफचं इक्वेशन काय असतं, y = e⁻x. समजलं. y = e⁻x. समजलं इथपर्यंत. आणि शेवटचा ग्राफ टाका आता सर्कल. सर्कल तुम्हाला माहीत असेल, सर्कल वर्तुळ. हे झालं तुमचं सर्कल. मला सांगा, हे जो तुमचं जे सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये हे तुमचं झालं सेंटर. आपण ओनं दाखवतो. हे जे तुम्ही सर्कल काढतात, असं गोल गोल सर्कल काढतात, हा एक ग्राफच झाला ना.
हे गोल सर्कल काढलात म्हणजे एक ग्राफच झाला. त्या सर्कलचं इक्वेशन किंवा त्या ग्राफचं इक्वेशन काय असतं बघा, लिहून घ्या, हे पण तुम्हाला उपयोगी पडेल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए काय असते तुमचं, त्या सर्कलची जी रेडियस असते ती काय असते तुमची, ए असते. हे तुमचं सर्कल आणि सर्कलचा ग्राफ काय असतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता शेवटचा पॉईंट टाका, युनिट्स. शेवटचा पॉईंट आजच्या लेक्चरचा छोटासा पॉईंट आहे, युनिट्स. थर्ड पॉईंट आजच्या लेक्चरचा, युनिट्स. ठीक आहे. मला सांगा, लेंथ असेल म्हणजे जर लांबी असेल तर लेंथ तुम्ही कशामध्ये मोजतात, मीटरमध्ये. लेंथ आपण कशामध्ये मोजत असतो, मीटरमध्ये. ठीक आहे. मग मला सांगा, 1 किलोमीटर इज इक्वल टू, त्याच्या अगोदर आपण लांबी कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये किंवा फूटमध्ये. ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 2 युनिट लागतील. लेंथचं युनिट मीटरमध्ये लागेल किंवा सेंटीमीटरमध्ये लागेल. ठीक आहे. हे जे मीटर असतं हे त्याचं SI युनिट असतं. कोणत्या टाईपचं युनिट असतं हे, SI युनिट. SI काय असतं, CGS काय असतं, हे तुमच्या फर्स्ट चॅप्टरचा दुसरा तिसरा पॉईंट आहे. ठीक आहे. लेंथ आपण कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये मोजतो. ठीक आहे. मीटर हे कसं युनिट आहे, SI युनिट. आता दुसरं एक युनिट असतं सेंटीमीटर. आपण लेंथ कशामध्ये मोजतो, सेंटीमीटरमध्ये पण मोजतो. सेंटीमीटर हे कसं युनिट असतं, CGS युनिट. सेंटीमीटर हे कसं युनिट असतं, CGS युनिट. ठीक आहे. आता बघा, 1 मीटर इज इक्वल टू काय असतं, 100 सेंटीमीटर. काय म्हटलं मी, 1 मीटर इज इक्वल टू काय असतं, 100 सेंटीमीटर. त्यालाच आपण कसं लिहितो 100 सेंटीमीटरला, 0.01. लक्षात, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असतं. 100 सेंटीमीटरला आपण कसं लिहितो, 0.01. ठीक आहे. त्यानंतर बघा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर असतं. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर असतं. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय बघा, 1000 मीटर, किती, 1000 मीटर इज इक्वल टू काय असतं, 1 किलोमीटर. 1000 इज इक्वल टू 1 किलोमीटर असतं. समजलं. लेंथ मोजण्यासाठी आपण मीटर यूज करतो. मीटर हे त्याचं SI युनिट असतं आणि सेंटीमीटर हे त्याचं कसं युनिट असतं, CGS युनिट असतं. CGS काय असतं, SI काय असते, तुम्हाला सगळं होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाका. आता जर तुम्हाला एरिया मोजायचा असेल, नेक्स्ट काय तुमचं, तुम्हाला जर एरिया मोजायचा असेल तर एरिया तुम्ही कशामध्ये मोजतात, नेक्स्ट एरिया तुम्हाला जर एरिया मोजायचा असेल तर एरिया तुम्ही कशामध्ये मोजतात, मीटर स्क्वेअरमध्ये. हे त्याचं काय युनिट झालं, हे तुझं SI युनिट झालं. हे कोणतं युनिट झालं त्याचं, SI युनिट. ठीक आहे. SI युनिट. मग हे CGS युनिट काय असेल, सेंटीमीटर स्क्वेअर. जसं इथे मीटरचं CGS युनिट काय, सेंटीमीटर, तसं मीटर स्क्वेअरचं CGS युनिट काय असतं, सेंटीमीटर. हे झालं त्याचं CGS युनिट. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर बघा, व्हॉल्यूम कसे मोजतात तुम्ही, कोणत्या युनिटमध्ये मोजतात, व्हॉल्यूम तुम्ही मोजतात मीटर क्यूबमध्ये. हे त्याचं SI युनिट झालं. आणि सेंटीमीटर क्यूब हे त्याचं काय युनिट झालं, CGS युनिट. समजलं. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण, मीटर क्यूबमध्ये. आलं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे. त्यानंतर टेम्परेचर. त्यानंतर काय, टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो बघा. टेम्परेचर मोजायला 3 युनिट्स आहेत किंवा 3 स्केल असतात. ठीक आहे. पहिली स्केल आपण टेम्परेचर कशामध्ये मोजतो, पहिलं आपण डिग्रीमध्ये मोजतो. डिग्रीमध्ये 36 डिग्री, ते बातमध्ये सांगत नाहीत का, आजचं टेम्परेचर आहे 25 डिग्री, उद्याचं टेम्परेचर आहे 26 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री. टेम्परेचर आपण कशामध्ये मोजत असतो, डिग्रीमध्ये. ठीक आहे. किंवा टेम्परेचर आपण कशामध्ये मोजत असतो, केल्विनमध्ये. किंवा टेम्परेचर आपण कशामध्ये मोजत असतो, फॅरनाईट. टेम्परेचर आपण कशामध्ये मोजत असतो, फॅरनाईट. FARNEIT
GHT फॅरनाईट. लक्षात. टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो, एक तर डिग्रीमध्ये मोजतो, केल्विनमध्ये मोजतो किंवा फॅरनाईटमध्ये मोजतो. ठीक आहे. हे तुमचे बेसिक युनिट झाले. ह्यांच्यापेक्षा आणखी खूप कॉम्प्लिकेटेड युनिट्स आहेत, परंतु हे पण युनिट तुम्हाला माहीत पाहिजेत. लक्षात. आज मी तुमचे 3 पॉईंट कव्हर केले. फर्स्ट कोऑर्डिनेट जॉमेट्री, सेकंड ग्राफ्स अँड इक्वेशन आणि थर्ड युनिट. लक्षात. ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमचं शेवटचं पॉईंट कव्हर करेल, ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री झालं की तुमचं फाउंडेशन संपून जाईल. जेवढं काय फिजिक्ससाठी गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी मी कव्हर केल्यात. लक्षात. अभ्यास करत राहा.